या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये 6 पदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे। आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे ते कोल्हापूर 7 ते 9 तास त्या ठिकाणी लागतात। सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो, सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जातं ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही। प्रचंड खड्डे, ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता, 6 लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा, कराड आणि कोल्हापूर या 4ही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय। कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत। ये नेशनल हाईवे का जो काम काफ़ी साल से चल रहा है, ये नेशनल हाईवे 4 लेन का 6 लेन करने का काम शुरू है। हमारी मांग है कि जो सर्विस रोड है वो सर्विस रोड अच्छे नहीं है, पूरे गड्ढे से भरे हुए सर्विस रोड है। काफ़ी एक्सीडेंट्स यहाँ पे हो रहे। आज पूना से कोल्हापुर आने के लिए 7 से 9 घंटे लग रहे। लोगों को इसकी परेशानी है, ट्रांसपोर्ट गुड्स को इसकी परेशानी है। आज कोई पेशेंट अगर कहीं पूना लेके जाना है या पूना से किसी को आना है तो ये रास्ते की काफ़ी बड़ी दिक्कत है। तो हमारी सरकार से मांग है कि ये रास्ते का काम चालू करते वक्त सर्विस रोड अच्छे बनाने का काम इन्होंने पहले हाथ में लेना चाहिए था, जो नहीं लिया हुआ है। तो आज हमारी मांग है कि सर्विस रोड पूरे अच्छी तरह से करे, तब तक आप 1 भी रुपया टोल ना ले। आज हम यहाँ पे बैठ के किसी को ही टोल ना देने की यहाँ पे गुजारिश करने वाले लोगों को यहाँ से बिना टोल जाने की हम सबको बोलने वाले। हम किसी गाड़ी को रोकने वाले नहीं हैं, जिनको जाना है उनको जाने की इजाज़त यहाँ पे। हमारी मांग सरकार से सिर्फ है कि टोल आप रद्द करें, जब तक ये सर्विस रोड पूरे अच्छे तरह से नहीं बनते तब तक टोल रद्द करें। आंदोलन कुठून सुरू आहे? हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा, कराड, कोल्हापूर या सगळीकडे आहे। मला काल आता गडिंग्लज, चंदगड, आजरा या लोकांचे फोन आले, ते देखील काही निपाणीच्या आद्रीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत, कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काय काम चाललेलं अत्यंत सुमार दर्जाचं काम चालू आहे, त्याला आम्ही विरोध करण्यासाठी रस्त्यावर आले। नाही, सरकारी अधिकारी बोलत आहेत, परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे। त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही, आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ, आम्ही भाकरी घेऊन आलेलो आहे, इथंच बसणार आहे आम्ही। तुम्ही लक्ष वेधताय साहेब, पण याच सगळ्या रस्त्यावरून मंत्री सुद्धा फिरत असतात, त्यांना कधी हे रस्ते दिसले नाहीत का? नाही, मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल। एकीकडे मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे, त्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत, मात्र हे सगळे रस्ते जे गरजेचे आहेत ते करण्याकडे तर कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष दिसतंय। काय भूमिका वाटते? नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे 450 लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो। 50% त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे होतात, अशी वास्तवता आहे। आणि म्हणून अजून देखील हा क्वाड्रिलॅटरल ट्रँगल आहे, हा प्रचंड जुना हायवे आहे। आज या हायवेची देखील दुरावस्था आहे। सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, लोकांसाठी हे सरकार नाही आहे, स्वतःसाठी हे सरकार आहे, हे या सगळ्या कृतीतून दिसून येते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।